हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहे इडली। तर इडलीची रेसिपीसाठी आपण इथे 1 वाटी उडदाची डाळ भिजत ठेवली आहे स्वच्छ धुवून, आणि इथे 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता आपण भिजत ठेवले। आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक 3-4 तासासाठी। मी ते रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि याच्यात आपण थोडेसे 7-8 दाणे मेथीचे टाकलेत। आता हे मस्त भिजत ठेवून आपल्याला उद्या वाटून घ्यायचं। तर आता आपलं इडलीचं पीठ आपण सकाळीच वाटून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ते दिवसभर फर्मेंटेशनसाठी ठेवलंय। तर आता आपण हे पीठ इडली पात्राला लावून घेऊया। तर आता आपण इडली पात्राला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचंय चारी बाजूने। आणि आता आपण इडलीचं जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता त्याचं टॅप करून घ्यायचं। इडलीचं पात्र आपण छान असं खळखळ उकळायला ठेवलंय, यात पाणी घालून। आता आपण या इडल्या यात सेट करायला ठेवणार आहे। आता झाकण लावून घेऊया आणि हे 10 ते 12 मिनिटे आपल्याला स्टीम करून घ्यायच्यात। तर आता आपण हे इडल्या काढून घेऊया सुरीच्या साहाय्याने। तुम्ही बघू शकता इडली आपली खूप छान झाली आहे, सॉफ्ट अशी। आता आपण इडली झाली आहे आपली रेडी। आता आपण इडलीच्या चटणीची तयारी करून घेऊया। 1 अख्खा ओला नारळ घेतलाय तुकडे करून, हे आल्याचा छोटा तुकडा आहे, 3-4 लसूण आहे, 1 मिरची आहे आणि 1 छोटी वाटी डाळ घेतली आहे। तर आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। डाळ आहे ती नंतर टाकायची आपल्याला, यात पाणी टाकायचं नाहीये, आधी हे वाटून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं। आता आपण याच्यात पाणी घालणार आहे थोडं आणि हे डाळ घालायचं, ते मिक्सरला लावायचं परत। आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आता तुम्ही इथे बघू शकता की आपली चटणी छान अशी झाली आहे। आता आपण याला तडका द्यायचा। आता आपण तडक्याचं पॅन गॅसवर ठेवलंय। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहे थोडी, मोहरी तडतडल्यावर आपण त्यात जिरं घालणार आहे।
तर आता आपली मोहरी तडतडते. आता आपण जिरं घालायचं. थोडंसं जिरं, पॅन बंद करून घ्यायचं आहे. कढीपत्ता घालणार आहे. तर आता आपला तडका रेडी आहे. आता तो आपल्याला चटणीवर टाकायचा आहे. आणि मिक्स करून घ्यायची चटणी. तर मस्त आपली चटणी पण रेडी आहे. तर आता आपली इडली आणि चटणी दोन्ही रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर इथे तोडून दाखवत आहे. बघा किती सॉफ्ट आहे आणि मऊ आणि लुसलुशीत झाली आहे.